नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाळासाहेब गुंजाळ। आज आपण आपल्या संत्र्याच्या बागेत आलो। 3 जुलै तारीख आहे आणि बागांची परिस्थिती यावर्षी थोडीशी वेगळी आहे। म्हणजे दरवर्षी ज्या काही बागा फुल फुटायच्या, ह्यावर्षी तशी परिस्थिती दिसत नाही। एका झाडावरती आपल्याला काही ठिकाणी नवती दिसते आणि काही ठिकाणी बार लागले दिसतं। आता मी जे काही समोर झाडं पाहिलं, आता त्या झाडावरती बारीक पाहिलं तर या ठिकाणी पहा, आता समोर तुम्हाला बार लागलेला दिसतोय। परत या ठिकाणी पण बार लागलेला दिसतोय काही ठिकाणी। आणि खालच्या भागात जर पाहिलं तर अशा पद्धतीने ती नवती फेकते। म्हणजे हे झाड हे जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला नवती फेकलेली। ही जर आणखी 3 इंचाच्या 4 इंचाच्या पुढे गेली तर ते पूर्णपणे नवती फेकणार आहे आणि त्याची वॉटरशूट तयार आहे नंतरच्या काळात। म्हणजे पुढच्या वर्षीला किंवा पुढच्या सीजनला त्याचा बारासाठी तयार होणार आहे। आणि अशीच सगळ्या झाडांची परिस्थिती आहे। म्हणजे जेमतेम ज्या काही बागा असतील, ज्या नवीन बागा आहेत पहिल्या वर्षीच्या, त्या ठिकाणी भरपूर बार निघलेला असेल। परंतु ज्या काही जुन्या बागा असतील किंवा ह्या वर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात माल उतरले असेल, अशा बागांची परिस्थिती मात्र आपल्याला वेगळी दिसून येते आहे। आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे। आता बरेचदा शेतकरी त्यासाठी फवारणी विचारत असतात। आता फवारणीसाठी प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो आणि त्या पद्धतीने तो शेतकरी काम करत असतो। मी माझ्या पद्धतीने 2-3 फवारे मारलेले आहेत। त्याचा फायदा होईल की नाही ते येत्या काळामध्ये कळेल। म्हणजे झाडामध्ये थोडं स्टोरेज तयार होईल आणि त्याच्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल। परंतु दरवेळेस सारखी परिस्थिती नसते मित्रांनो, आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं फार गरजेचं असतं। संत्र्याची बाग म्हणजे मी ज्या काळापासून, म्हणजे ज्या वयापासून शेती करतोय किंवा पाहतोय संत्र्याची बाग, संत्र्याची बहुतेकदा होतंय काय की झाडाच्या स्टोरेजवरती आणि निसर्गाच्या लहरीपणावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। म्हणजे आपण एखाद्या दिवशी ठरवलं की आपल्याला ह्या वर्षी बागच धरायचं नाही, त्यावर्षी तुम्हाला 100% फुल एकदम झाड पांढरं शुभ्र झालेलं दिसेल आणि ज्यावेळेस आपल्याला धरायचं असतं त्यावेळेस आपल्याला बारच निघणार नाही। अशी परिस्थिती आपल्याला संत्र्याच्या बागेमध्ये दिसत असते। परंतु ही परिस्थिती जी काही तयार होत असते त्या परिस्थितीला तोंड देणं फार गरजेचं असतं। आणि जो काही बहार असेल तो बाग धरायचा आणि त्याच्या पद्धतीने पुढे काम करत राहायचे। झाडामध्ये तुम्ही जर स्टोरेज ठेवलं तर निश्चितपणे आपल्याला दरवर्षी याचा चांगला बहार निघू शकतो आणि चांगलं उत्पन्न भेटू शकतं। आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणंसुद्धा फार गरजेचं असतं। आणि त्या पद्धतीने जर नियोजन ठेवलं तर आपल्या संत्रा बागेतून चांगलं उत्पन्न भेटेल आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करता येईल। जरी यावर्षी बार नाही निघाला तरी थोड्याफार प्रमाणात जरी बार निघाला तरी त्याच बाराला आपण चांगला जीव लावला, त्यातून चांगल्या क्वालिटीची फळं काढली तर पुढच्या वर्षी मात्र आपल्याला त्यातून चांगलं उत्पन्न भेटेल आणि त्याचं चांगल्या क्वालिटीचा माल हा चांगल्या भावाने विकला जाणार आहे। आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे। कारण की मी सुद्धा खूप प्रयत्न करते। शेणखत असेल, म्हणजे खालचा बेसल डोस असेल, वर शेणखत असेल, बाकीच्या गोष्टी असेल, सगळे प्रयोग केले होते तरीसुद्धा आपला बहार 50% फैलण्याची शक्यता नाकारता येणार नाही। आणि येत्या आठवड्याभरामध्येच समजणार आहे की झाडावरती किती माल असेल, किती नसेल, किती बहार निघाला, किती नवती गेला, हे आपण येत्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत। आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इंस्टाच्या माध्यमातून नेहमी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो। कुठले औषधं सांगून किंवा खोटी माहिती सांगून आपण शेतकऱ्यांना मनाचं समाधान करत नाही। जे अनुभव आले ते नवीन जे काही शेतकरी तयार होत आहेत त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे आणि त्यांनी ते ऐकले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून शेती केली पाहिजे। मी काही खूप मोठा शास्त्रज्ञ नाही, कारण की अनुभवातून शेती करतो आणि जे अनुभव आले ते इतर शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल यासाठी माझे प्रयत्न असतात। आणि त्याच्याच माध्यमातून इतर शेतकऱ्यांना थोडंसं तुटकं काय म्हणा मार्गदर्शन करत असतो आणि त्याच्या माध्यमातून जे शेतकरी आहेत ते आपली बागा करत असतात। परंतु ज्या काही बागा करायच्यात त्या व्यवस्थित करायच्यात, चांगल्या पद्धतीने जर त्याचं नियोजन ठेवलं तर एखादा बहार फेल गेला किंवा कमी निघाला म्हणून आपल्याला नाराज होऊन चालत नाही। आपल्याला पुढच्या वर्षीची पुढच्या बहाराची तयारी करायची असते आणि त्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला चांगला फायदा होईल आणि आपली झाडं सजग ठेवायचा प्रयत्न करायचा आहे। कधीही बार चांगला निघेल आणि कधीही त्याचं उत्पन्न चांगलं निघू शकते। या दृष्टीने प्रयत्न करत राहिलं तर येत्या काळामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न भेटण्यास मदत होणार आहे। धन्यवाद।